आज आपण बघणार आहोत की इंडेक्स ट्रेडिंग मध्ये जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल तर किती लॉट आपण ट्रेड केले पाहिजे याच्याबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं आहे, जर तुम्ही ऑप्शन सेलिंग करत असाल तर तुमच्याकडे जेवढा फंड आहे तेवढाच 1 किंवा 2 लॉट तुम्ही ट्रेड करू शकता. पण तुमच्याकडे फंड कमी असेल तरी सुद्धा बरीच लोक पहिला ट्रेड 1 लॉटमध्ये, त्यानंतर दुसरा ट्रेड 5 लॉटमध्ये लॉस झाला तर अजून त्याच्यापेक्षा जास्त, तर या पद्धतीने ट्रेडिंग करतात. आणि या पद्धतीने जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल तर तुम्हाला प्रॉफिट मिळत नाही. याचं काय कारण आहे हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला लक्षात येईल की आपण लॉट वाढवतो तरी सुद्धा आपल्याला प्रॉफिट होत नाही, किंवा आपण लॉट कमी करतो तरी सुद्धा आपल्याला प्रॉफिट होत नाही. तर नेमकं ट्रेडिंग किती लॉटमध्ये आणि कशा पद्धतीने केली पाहिजे जेणेकरून आपल्याला प्रॉफिट होऊ शकतं हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून येईल. मित्रांनो, व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्ही या व्हिडिओप्रमाणे जर ट्रेडिंग करत असाल आणि पूर्वीची तुमची जर ट्रेडिंग मी ज्या पद्धतीने आता सांगितलं त्या पद्धतीने जर असेल आणि त्याच्यात आणि याच्यात तुमच्या ट्रेडिंगमध्ये खूप मोठा फरक पडणार आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तुमच्या चुका कुठं होत होत्या. आता आपण जे काही या पद्धतीचे व्हिडिओ बनतोय याच्यामध्ये आपण एवढं सांगण्याचा प्रयत्न करतोय की आपल्या ज्या काही आतापर्यंत चुका होत होत्या त्या चुका आपल्याला टाळायच्यात आणि ह्या चुका टाळून आपण काय करू शकतो याच्याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेतोय. तर आजचा सुद्धा व्हिडिओ पूर्वीच्या व्हिडिओप्रमाणेच खूप चांगला होणार आहे, जेणेकरून तुम्हाला यातनं खूप काही शिकायला मिळू शकतं. तुमचा वेळ जास्त घेणार नाहीये, डायरेक्ट मी या ठिकाणी चार्टवर जातोय जेणेकरून तुमच्या लक्षात येऊ शकतं. तर मित्रांनो, या ठिकाणी जर तुमच्या लक्षात आला असेल तर तुम्ही बरेच जण या ठिकाणी निफ्टी बँक, त्यानंतर निफ्टीमध्ये, कोणी सेन्सेक्समध्ये, कोणी मिड कॅपमध्ये ट्रेड करत असेल तर याच्यापैकी सर्वात बेस्ट इंडेक्स ट्रेडिंगसाठी किंवा ऑप्शन बाईंगसाठी कोणता आहे याचा व्हिडिओ उद्याचा असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला सांगेन. पण तत्पूर्वी तुम्हाला आज मी सांगणार आहे की सगळ्यात चांगल्या पद्धतीने ट्रेडिंग करायचं असेल तर आपल्याला किती लॉटमध्ये ट्रेड केला पाहिजे आणि याचं काय कारण आहे. आता लक्षात घ्या, जर तुम्ही नवीन असाल, म्हणजे नवीन म्हणजे काय म्हणतात, जर तुम्ही 4-6 महिन्यापासून या मार्केटमध्ये ट्रेडिंग करताय तरी सुद्धा तुम्हाला प्रॉफिट होत नाहीये, तर तुमच्याकडे जास्तीत जास्त 1 किंवा 2 लॉटमध्ये ट्रेडिंग झाले पाहिजे, किंवा जास्तीत जास्त 3 लॉटमध्ये. आता लक्षात घ्या कसं, हे थोडंसं समजून या ठिकाणी सांगतो मी. जर तुम्ही सेन्सेक्समध्ये ट्रेड करत असाल तर तुमचे खूप झालं 4 लॉट पाहिजेत. तुम्ही निफ्टीमध्ये ट्रेड करत असाल तर खूप झालं 2 लॉट पाहिजेत. आणि जर तुम्ही बँक निफ्टीमध्ये ट्रेड करत असाल तर तुमच्याकडे जास्तीत जास्त 3 लॉटमध्ये, जर तुम्ही नवीन ट्रेडर असाल तर. लक्षात घ्या, जर तुम्ही नवीन ट्रेडर असाल तर. अजून एक गोष्ट आहे, जर तुम्ही खूप दिवसापासून ट्रेडिंग करता तरी सुद्धा खूप झालं निफ्टीमध्ये तुमचे 3 ते 4 लॉट पाहिजेत. बँक निफ्टीमध्ये ट्रेड करत असाल तर तुम्ही 4 लॉटमध्ये ट्रेड करायला पाहिजे. आणि जर तुम्ही सेन्सेक्समध्ये ट्रेड करत असाल तर खूप झालं 5 लॉटमध्ये ट्रेड केला पाहिजे. तर याचं काय कारण आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, तर तुमची ही लॉट जी साईज आहे ती अजिबात चेंज झाली नाही पाहिजे. याचा अर्थ काय आहे, जर तुम्ही आज एका, समजा आपण सेन्सेक्सचं उदाहरण घेऊया जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. आता सेन्सेक्सचं जर उदाहरण घेतलं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की लॉट साईज कितीची आहे, तर 1 लॉट जो आहे तो 20 पॉईंटचा आहे. तुमच्या लक्षात येईल, बरोबर आहे. म्हणजे 1 लॉट म्हणजे 20 या ठिकाणी क्वांटिटी येते. आता या ठिकाणी आपण बाय करतोय आणि बाय केल्यानंतर तुमच्या लक्षात येतं की तर लॉट साईजचा विचार केला तर किती लॉट आहे, तर 1 लॉट बरोबर 20 क्वांटिटी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे जर तुम्ही या ठिकाणी सेन्सेक्समध्ये ट्रेड करताय, समजा 5 लॉटमध्ये तुम्ही ट्रेड करायला सुरुवात केला तर काय होतं, याचा कशा पद्धतीनं आपल्याला फायदा होतो लक्षात घ्या. आता आणि तुमच्याकडून चुका कशा पद्धतीने करतात हे पण या ठिकाणी समजून सांगताय. तर या ठिकाणी समजा तुम्ही 5 लॉटमध्ये ट्रेड करायला सुरुवात करताय आणि 5 लॉट्स आहेत या ठिकाणी, आणि पहिला ट्रेड तुम्ही या ठिकाणी घेतला. आता पहिला ट्रेड घेतल्यानंतर काय होतं आणि कशा पद्धतीने होतं लक्षात घ्या. समजा तुम्ही एक 300 रुपयाची स्ट्राईक प्राइस झाले एक ऑप्शन बाय केलाय 5 लॉट, याचा अर्थ 100 क्वांटिटी तुम्ही या ठिकाणी बाय केली आहे. आता या ठिकाणी 300 रुपयाला बाय केला आणि समजा हा काय झालेला आहे की प्रॉफिटमध्ये गेला, वरच्या ठिकाणी या ठिकाणी समजा 30 पॉईंट या ठिकाणी प्रॉफिटमध्ये गेला, याचा अर्थ तुम्हाला 3000 रुपये प्रॉफिट झालं. आलं लक्षात. पहिला ट्रेड तुमचा झालेला आहे, तुम्ही एकदम रिलॅक्स आहेत, काही अडचण नाही. आता समजा जर दुसरा ट्रेड तुम्ही घेत असताना हीच क्वांटिटी या ठिकाणी 20 लॉटमध्ये तुम्ही ट्रेड करायला लागला तर काय होतं, तर तुमची क्वांटिटी होते 400, बरोबर आहे. 20 लॉट, 1 लॉट 5 लॉटमध्ये 100 म्हणजे 20 लॉटमध्ये 400 क्वांटिटी होईल. आता काय होतं बघा, ज्यावेळेस 400 क्वांटिटीमध्ये तुम्ही ट्रेड करताय आणि समजा पुन्हा या ठिकाणी 300 रुपयाचाच ऑप्शन तुम्ही बाय केला आणि तो फक्त 10 पॉईंट लॉसमध्ये गेला. आता इथं बघा, तुम्ही 30 पॉईंट प्रॉफिट मिळवलंय,
किती मिळवलं, 30 पॉईंट प्रॉफिट मिळवलं, तेव्हा तुम्हाला 3000 रुपये प्रॉफिट झालं आणि तुमची नेक्स्ट ट्रेड तुमचा 20 लॉट मध्ये आहे. आता 20 लॉट मध्ये ट्रेड आहे, याचा अर्थ क्वांटिटी तुमची किती आहे, 400 क्वांटिटी आहे आणि तो जर या ठिकाणी फक्त 10 पॉईंट जर निगेटिव्ह गेला तर काय झालं, 10 पॉईंट निगेटिव्ह गेला याचा अर्थ तुम्हाला 4000 रुपये लॉस झाला. याचा अर्थ काय झाला, तुम्ही जे प्रॉफिट मिळवलं होतं ते एकाच ट्रेडमध्ये फक्त 10 पॉईंट मध्ये 0 आणि मायनस तुमचा पोर्टफोलिओ 1000 रुपये दिसतोय. आलं लक्षात. आता काय होतं बघा, ज्यावेळेस तुम्हाला या पद्धतीनं तुमचा पोर्टफोलिओ मायनस 1000 रुपये दिसेल त्यावेळेस पुन्हा तुमची ट्रेड जी आहे ती वाढते आणि बरीच जण या ठिकाणी 30-40 लॉट मध्ये ट्रेडिंग करतात. मी प्रत्यक्ष पाहिले बऱ्याच लोकांना की त्यांची ट्रेडिंग क्वांटिटी लॉट साईज आहे ना ती प्रत्येक ट्रेड गणित वाढत जाते. कधी ते 20 ट्रेड मध्ये ट्रेड करतील, कधी 40 मध्ये करतील, कधी 50 मध्ये करतील, कधी 100 ट्रेड लॉट मध्ये सुद्धा या ठिकाणी ते ट्रेड करतात आणि ही सगळ्यात मोठी धोक्याची घंटा आहे. लक्षात घ्या. म्हणजे तुमचं कॅपिटलच 0 होऊ शकतं जर या पद्धतीने ट्रेड करत असाल तर. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, तुम्ही कुठलाही इंडेक्स निवडा. इंडेक्स कोणता निवडायचा याच्याबद्दल मी तुम्हाला उद्या माहिती देणारच आहे. पण जर तुम्ही ऑप्शन मध्ये ट्रेडिंग करत असाल तर तुम्ही कधीही ट्रेड करा, कधीही ट्रेड करा म्हणतोय मी. जर एवढं एक लक्षात घ्या, तुम्ही लॉट साईज तुमची कमी करू शकता. लक्षात घ्या, एखादा लॉट तुम्ही कमी करू शकता पण जास्त लॉट वाढवलं की तुमची रिस्क वाढली. आता लॉट कधी कमी करायचा याच्याबद्दल पण मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो. बघा, समजा तुम्ही ठरवलेलं आहे की XYZ या ठिकाणी एखादा चार्ट आहे आणि इथं ट्रेड करत असताना तुम्हाला वाटलं ब्रेकआउट आहे आणि तुमचा SL येत आहे. आता तुम्ही ज्यावेळेस 5 लॉट मध्ये ट्रेड करताय याचा अर्थ काय आहे तर 100 क्वांटिटी मध्ये तुम्ही ट्रेड करताय आणि तुमचा SL या ठिकाणी ठेवलाय. तुम्ही ठरवलेला आहे की मला SL 2000 रुपये, 3000, 4000 रुपये SL घ्यायचा आहे, म्हणजे तुमचा 40 पॉईंटचा SL आहे. पण तुम्हाला ट्रेड या ठिकाणी परफेक्ट दिसतोय, तुम्हाला तर फक्त 4000 रुपयेच लॉस घ्यायचा आहे. आलं लक्षात. किती लॉस घ्यायचा, 4000 रुपये लॉस घ्यायचा आहे आणि ट्रेड तर परफेक्ट दिसतोय पण SL चा थोडासा SL मोठा दिसतोय. समजा 60 पॉईंटचा SL आहे, जर तुम्ही इथे ट्रेड केला तर तुमचा 6000 रुपये लॉस होणार आहे, म्हणजे SL 6000चा आहे. या वेळेस मात्र तुम्ही जे 5 लॉट मध्ये ट्रेड करताय ना त्याच्याऐवजी फक्त 4 लॉट मध्ये ट्रेड करा, SL 60 पॉईंटचा ठेवा, 4500 5000 पर्यंत लॉस होईल, म्हणजे तुमचा लॉस कमी होऊ शकतो. लक्षात ठेवा, SL मोठा असेल लॉट साईज थोडी कमी करा. जर तुम्ही तुमचा SL जर छोटा असेल तर तुम्ही ज्या लॉट साईज मध्ये ट्रेड करताय ती लॉट साईज अजिबात चेंज करायचं नाही. याचं कारण काय, मी मग सांगितलेलं उदाहरण परत घेतो. समजा 300 रुपयाला पुन्हा तुम्ही ट्रेड केला आणि तुमचा 5 लॉट मध्येच पुन्हा दुसरा ट्रेड पण झालेला आहे. लक्षात. आणि तो त्याच्यामध्ये काय, पहिल्या ट्रेड मध्ये तुम्ही 30 पॉईंट प्रॉफिट मिळवलं होतं, बरोबर आहे. आता तुम्हाला दुसऱ्या ट्रेड मध्ये या ठिकाणी 10 पॉईंट लॉस झाला. लक्षात. लॉस झाला याचा 10 पॉईंट लॉस झाला म्हणजे पुन्हा तुम्हाला फक्त 1000 रुपये लॉस झालाय, बरोबर आहे. आणि आधी तुम्हाला 3000 रुपये प्रॉफिट झालं. याचा अर्थ या 3 मधून एखादा 1000 गेलं तर ठीक आहे, काही हरकत नाही. पण जर तुम्ही या ठिकाणी 5 लॉटच्या ऐवजी 20 लॉट मध्ये ट्रेड केला आणि 10 पॉईंट खाली गेला तर 4000 रुपये लॉस होईल. मग 4000 रुपये लॉस म्हणजे तुम्ही मिळवलेलं जे 3000 रुपये प्रॉफिट आहे ते जाऊन मायनस 1000 रुपये तुमचा पोर्टफोलिओ म्हणजे तुमची पोझिशन कमी होईल. लक्षात. तर सगळ्यात मोठी चूक काय होते की आपली लॉट साईज वाढते. आता लक्षात घ्या, हे मी तुम्हाला काय सांगतोय, तुम्ही जर तुमच्यासोबत हे होत असेल तर याच्यावर एक नक्की कमेंट करा. मी तुम्हाला, आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहिजे, तुम्हाला कशाबद्दल माहिती पाहिजे हे एकदा कमेंटमध्ये लिहित चला. त्या प्रत्येक कमेंटवर व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न करणार आहे, जेणेकरून तुमचा जो काही लॉस होतोय, तुमची जी काही ट्रेडिंग सायकोलॉजी चेंज आहे ती थोडीशी कुठं तर ठिकाणावर आली पाहिजे, जेणेकरून तुमचा लॉस जो झालेला आहे तो आपण याच्यानंतर लॉस होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. लक्षात घ्या. बरंही आतापर्यंत जे झालं ते झालं, पण इथून जर तुम्ही हे काय आहे म्हणजे हे काही नियम आहेत. लक्षात घ्या, तुमच्याकडे हा जर नियम असेल की तुमची लॉट साईज चेंज होणार नाही तर मात्र तुम्हाला लक्षात येतं की मी किती पॉईंट घेतोय, किती पॉईंट माझा लॉस होतोय हे तुमच्या लक्षात येऊ शकतं. आता एकच मिनिट. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे, तुमच्या लक्षात येत असेल की अशा पद्धतीची तुमच्याकडे डायरी असावी. या डायरीमध्ये काय काय आहे, कशा पद्धतीने आहे याच्याबद्दल सुद्धा मी व्हिडिओ या ठिकाणी बनवणार आहे की तुम्ही ट्रेड घेतल्यानंतर तुमच्यात कशा पद्धतीनं चेंजेस होतात, म्हणजे तुम्ही किती लॉटमध्ये ट्रेड करताय, लॉस किती पॉईंटचा घेताय, किती पॉईंट तुम्हाला प्रॉफिट होते, जेणेकरून लॉट साईज चेंज जर नाही झाले ना तर तुम्हाला याचं कॅल्क्युलेशन करता येऊ शकतं. जर तुमच्या लॉट साईज मध्ये जर चेंजेस व्हायला लागले, तुम्ही कधी 5 लॉट मध्ये ट्रेड करायला लागला, कधी 10 मध्ये करायला लागला, कधी 15 मध्ये करायला लागला, कधी 20 लॉट मध्ये ट्रेड करायला लागला,
तर याचा आणि तुमच्या पोझिशनचा कधीही मेळ लागत नाही, लक्षात घ्या. मी मात्र काय करतो, मी माझा प्रत्येक ट्रेड हा फिक्स लॉटवर ट्रेड करतो, लक्षात घ्या. मी तेवढाच लॉट ट्रेड करतो. कधीही ट्रेडिंग करत असताना लॉट साईजमध्ये शक्यतो मी चेंजेस करत नाही. जर माझा SL वाढत असेल तर मात्र मी माझी लॉट साईज थोडीशी कमी करतो, वाढवत नाही, लक्षात घ्या. जर मला वाटला माझा SL थोडासा वरच्या बाजूने आहे, जास्त पॉईंटचा SL आहे, तर मी काय करतो, मी माझी लॉट साईज आहे ते थोडी एक लॉटनं 2 लॉटनं कमी करतो आणि मला अपेक्षित जे लॉस आहे तेवढाच मी लॉस घेण्याचा प्रयत्न करतो. ही जे तुम्हाला मी दाखवलेलं आहे याच्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला एक सविस्तर या ठिकाणी व्हिडिओ या ठिकाणी एक बनवून देईन की जेणेकरून या डायरीमध्ये तुमच्याकडे काय काय पाहिजे, जेणेकरून तुम्हाला तुमची जे ट्रेड आहे, तुम्ही जे प्रत्यक्ष ट्रेड घेतायत ते लॉसमध्ये जातात का प्रॉफिटमध्ये जातात, किंवा तुम्ही ट्रेड कुठे घेतलेला आहे, काय घेतलेला आहे, SL किती ठेवलेला आहे, टार्गेट किती ठेवलेला आहे, कोणत्या कारणामुळे तो तुम्ही ट्रेड घेतलाय, याचं जर लिखाण तुमच्या हातात असेल किंवा तुमच्याकडे ते लिखित असेल तर मात्र ते अनालिसिस करा की मला आज लॉस का झाला किंवा मी लॉट साईड का वाढवली. आणि हे जर ज्यावेळेस तुमच्या लक्षात येतं त्यावेळेस तुमची जी काही प्रॉफिटमधली जी काही लॉसमधली जर्नी आहे ती कुठंतरी प्रॉफिटमध्ये थोडं थोडं जाताना या ठिकाणी पाहायला मिळू शकते. मित्रांनो, उद्यापासनं नक्कीच हे ठरवा की मी माझी लॉट साईज अजिबात बदलणार नाहीये. तुमची लॉट साईज अजिबात बदलू नका. बघा तुम्हाला कसा फरक पडतोय आणि ते झाल्यानंतर पुन्हा या व्हिडिओवर या आणि खाली एक कमेंट मात्र करा, किंवा उद्या परवा जेव्हा तुम्ही ट्रेड करताय त्यावेळेस परत या व्हिडिओमध्ये या आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमच्या ट्रेडिंगमध्ये काय फरक पडलेला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, पुढे दिलेले बेल आयकॉन प्रेस करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.